सध्या सगळीकडे एका अभिनेत्रीची चर्चा आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकर. तुझं खूप खूप स्वागत झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस आणि खूप जशी आता सुंदर दिसतेस तशीच सिनेमातही दिसतेस. तर त्या लुकबद्दल किती आटापिटा केलायस आणि काय काय केलंयस याबद्दल सांगशील? सगळ्यात प्रथम म्हणजे तो लुक जो काही आहे तो प्रसाद ओक यांनी डिझाईन केला. ऑफकोर्स लवलेकर सर आणि मंजिरी प्रसाद ओक यांच्या मदतीने. संजय मेवाणे यांचंसुद्धा एक म्हणणं होतं तो संपूर्ण लुक डिझाईन करण्यामागे. सगळ्यात आधी मी त्या चित्रपटामध्ये चंद्रमुखी या चित्रपटामध्ये वेगळी यासाठी दिसते कारण मी माझ्या वजनापेक्षा जवळपास 8 ते 10 किलो जास्त आहे आणि ते मी माझ्या आयुष्यात कधीच केलं नव्हतं. त्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात नाक टोचलं, ते मी कधी केलं नव्हतं. सो खूप नवीन गोष्टी मी या भूमिकेसाठी केल्या आहेत. अगदी भाषेचा अभ्यासपासनं ते लुक चेंजपासून ते मी जशी नाचते, अमृता खानविलकर जशी नाचते आणि चंद्रमुखी जशी नाचते, त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मी असं म्हणेन की एक दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकनी मला तोडलं, मरोडलं आणि पुन्हा एकदा नव्याने उभं केलं आहे. आणि सो लुकबद्दल एकंदरीत सांगायचं तर कारण लावणी प्रधान सिनेमा आहे तेव्हा नऊवार आलीच आणि अगदी साड्या विकत घेण्यापासनं मी आणि मंजिरी आम्ही दागिने काय घालायचे किंवा नथी कुठल्या कुठल्या आपण घालायच्या त्या PNG यांच्याकडनं प्रॉपर डिझाईन करून घ्यायच्या. एवढ्या बारीक बारीक गोष्टींवरती आम्ही काम केलं आहे आणि आज जो तुम्हाला चंद्रमुखीचा लुक दिसतोय तो दिसतोय. बरं, आता मी तुझ्याशी जास्त गप्पा मारणार नाहीत कारण की माझे सहकारी सगळे एक्साइटेड वळून बघतायत आपल्याकडे. तर ते खूप एक्साइटेड आहेत आणि तुला आमचे सहकारी पण प्रश्न विचारणार आहेत. सगळ्यात आपण स्नेहिल सरांपासून सुरुवात करू. हॅलो. आजवर अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांना आवडल्या देखील. आम्ही तर विशेष फॅन आहोत. पण आत्ता ही चंद्रमुखीची भूमिका करत असताना काय वेगळेपण जाणवलं या भूमिकेमध्ये आणि काय चॅलेंज होतं असं वाटलं? सगळ्यात आधी म्हणजे प्रसाद ओक यांच्यासोबत काम करायचं चॅलेंज होतं आणि दुसरं म्हणजे ही भूमिकाच मी आजपर्यंत केली नाही आहे. जसं मी तुम्हाला आता लुक बाबतीत सांगितलं तसंच ही भाषा मी कधी याआधी ऐकली नव्हती, बोलली नव्हती आणि ती या चित्रपटांच्या माध्यमातून मला शिकता आली. नवीन शब्दकोश मला मिळाला, मी असं म्हणेन नवीन लहेजा मला मिळाला आणि ते सगळं जुळून आणलं ते म्हणजे चिन्मय मांडलेकर आमचे लेखक आणि प्रसाद ओक यांनी. मी जवळपास या चित्रपटाचं वर्कशॉप 8 महिने केलं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की त्यानंतर सेटवरती मीच काय कुठल्याही दुसरे जे कॅरेक्टर्स होते, दुसरी पात्र होती, त्यांना स्क्रिप्टची गरज लागली नाही. तर एवढा अभ्यास केला आणि हा अभ्यास किंवा हे डेडिकेशन किंवा एक डिटर्मिनेशन आपण ज्याला म्हणतो हे मी आजपर्यंत अनुभवलं नव्हतं आणि ते प्रसाद स्कूल ऑफ ॲक्टिंगमधनं आल्यामुळे माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज होतं आणि ते त्यांच्यामुळे मी पार पाडू शकले. सो अजून एक आता आपण इथे जाऊयात. रिद्धी आहे अँकर आमची झी 24 तासची आणि तुला प्रश्न विचारायचा आहे. थँक्यू सो मच. हे मी म्हणायला हवं खरं. ओके, सो आत्ता बोलताना तू असं म्हणालीस की नथीचं कलेक्शन, साड्यांचं कलेक्शन हे जाऊन आम्ही सिलेक्ट केलं. तर या अनुभवाविषयी आणखी ऐकायला आवडेल कारण हा थोडासा आता जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचा आणि या चित्रपटाच्या निमित्ताने निश्चित वेगळे अनुभव आले असेल तर त्याविषयी ऐकायला. म्हणजे तुला सांगू तर जसं लवलेकर सरांनी डिझाईन केलं होतं अत्यंत चंद्रा तुम्हाला 2 लुक्समध्ये दिसते. आता चंद्रा या गाण्यातली चंद्रा वेगळी आहे आणि जी लव्ह सॉन्गमध्ये चंद्रा आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे. अतिशय साध्या पेस्टल कलरच्या फुलांच्या साड्यांमध्ये ती तुम्हाला दिसते. मेकअप नाही आहे खूप आणि अशी छोटीशी टिकली लावली आहे तिने आणि केस मोकळे आहेत तिचे केस पण खूप आजच्या काळातले नाही आहेत. तुम्ही बघाल तर असे खूप ब्लो ड्राईड वगैरे नाही आहेत. आत्ता माझे जसे केस आहेत त्यालाच आम्ही एक्सटेन्शन लावलं आहे. साड्यांची गंमत तुला सांगते तर आमचं असं ठरलं की अच्छा किती गाणी आहेत आपल्या सिनेमामध्ये, एवढी गाणी आहेत आणि त्या साड्यांचं सिलेक्शन मी आणि मंजिरीनी जाऊन केलं आणि संजय मेमाणेंना आम्ही तिथून फोटो पाठवायचो. हे बघा हा लाल कलर पाहिजे का हा लाल कलर पाहिजे आणि
अत्यंत म्हणजे एकतर मंजिरीची चॉईस या सगळ्या बाबतीत म्हणजे साड्यांच्या विषयी, काठ पदर या सगळ्या विषयी तिला इतकं माहिती आहे आणि खूप मजा आली आम्हाला हे करताना. जी साडी मी नेसणार आहे ती साडी जाऊन मी सिलेक्ट करणं, मग ती अंगावर किती जड आहे, कारण ह्या सगळ्या ज्या काही साड्या तुम्ही पाहताय या जवळपास 9.5 मीटरच्या आहेत आणि त्या शिवाव्या लागायच्या, म्हणजे त्या काही स्टिच केल्या आणि घातल्या असं नव्हतं. आणि शालू आहेत ते, आता शालू, लग्नाचा शालू आपला किती जड असतो हे तुम्हाला माहितीच आहे. तर ते शालू होते सगळे, जे काही मी नऊवारी साड्या ज्या काही नेसल्या आहेत गाण्यांमध्ये ते शालू होते आणि इतके जड होते. मी तुम्हाला एक मजा सांगते की जेव्हा मी चंद्रा गाणं आम्ही शूट करायला गेलो, आम्ही सगळी गाणी एकत्र शूट केली. मला जवळपास तब्बल 3 तास लागायचे मला ती साडी नेसायला, ती शिवायला आणि त्यानंतर मी डायरेक्ट थेट रात्री ती साडी काढायचे, ते काढायला मला 1 तास लागायचा. सो मी मध्ये लू ब्रेक किंवा असं काहीच नसायचं, कारण परत साडी काढायची, परत तुम्ही वॉशरूमला जायचं असं काही नाही. सो मी लिटरली अर्धा लिटर पाणी सिप करत प्यायचे आणि मग आम्ही अख्खं दिवसाचं शूटिंग करायचो. पण माझ्यासाठी मी आणि मंजिरी जाऊन अगदी दादरला जाऊन आम्ही त्या साड्या विकत घेतल्या आहेत. त्या कुठून घेतल्या तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण ती जी प्रोसेस होती ती मी आणि मंजूनी आम्ही फार एन्जॉय केली आणि ज्या काही साड्या मला मिळाल्या आज त्याचं एक स्टेटमेंट झालं असं मी म्हणेन. सो ऑल थँक्स टू मंजू. आणि एक की लाल साडीमध्ये आपण चोकरच घालूया फक्त, आणि ते चोकर इकडे मला काचायचे वगैरे, कारण ते खरे सोन्याचे होते, PNGने बनवलेले. आणि बाई ग या गाण्यासाठी आपण एक काहीतरी गळ्यात लांब देऊया, हे सगळं मी आणि लवलेकर सरांनी मिळून आम्ही डिसाईड केलं. त्या उत्सुक आहेत तुला प्रश्न विचारण्यासाठी. खूपच छानच दिसते आणि नेहमीच छान दिसत असते आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून तो तुझा वेगळा एक लुक तर दिसतोच आहे. आता तू लुकबद्दल बोलत होती, खास करून साड्यांबद्दल, तर प्रत्येकाला साड्यांबद्दल तर अट्रॅक्शन असतं आणि जेव्हा आपण चित्रपटात किंवा एखाद्या सिरियलमध्ये साड्या बघितल्यावरती आपल्याकडे पण अशी साडी असावी असं वाटतं. जसं आता तू म्हणाली दादरमधनं ह्या साड्या घेतल्या, सो मी पण दादरकरच आहे, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे की तू कुठून घेतल्या असते. पण त्याच्याबरोबर मला अजून एक तुला प्रश्न विचारायचा आहे. खरं तर नृत्याची तुला पार्श्वभूमी आहेस, तू खूप सुंदर नृत्य करतेस, मात्र आज तमाशा कलावंत म्हणून तुला आज चित्रपटात भूमिका साकारायची होती, तर एकूणच तेव्हा चॅलेंज कसं होतं? कारण की आज आपण बघितलं तर लावणी कलावंत जेव्हा आपण बघितल्यात, ज्या सुलोचनाताई असतील किंवा इतरही कलावंत असतील, त्यांना डोळ्यासमोर ठेवलंस, कसं केलंस, कशी प्रॅक्टिस केलीस त्याबद्दल? बापरे, जसं मी म्हटलं हाही माझ्या वर्कशॉपचा एक भाग होता. भाषेवरती आम्ही काम केलंच, पण त्याचबरोबर नृत्य हे अमृता खानविलकर सारखं किंवा आजचं नको असं माझ्या दिग्दर्शकाचा हट्ट होता. त्यांनी मला सांगितलं की जयश्री गडकरबाई यांच्या ह्या कशा स्वतःला कॅरी करायच्या, त्यांचा काय म्हणजे जरी त्या सवाल जवाब सादर करत असताना जरी त्यांचा सवाल किंवा जवाब तिखट असायचा तरी त्याच्यात किती सौंदर्य आणि किती मुलायम अशा त्या परफॉर्म करायच्या. सो ते सगळं आपल्याला पाहिजे. जे आता तुम्ही बाई ग हे गाणं आमचं रिलीज झालंय त्याच्यामध्ये पाहूच शकता की ती लावणी जरी असली ना तरी ती शृंगारिक लावणी नाही आहे. मला असं वाटतं बाई ग हे जे गाणं आहे ना हे चंद्रमुखीचा आत्मा आहे. म्हणजे जर मला कोणी विचारलं की चंद्रमुखी तुझ्यासाठी काय आहे अमृता, तर बाई ग हे गाणं माझ्यासाठी चंद्रमुखी आहे. कारण त्याच्यात भक्ती आहे, त्याच्यात अध्यात्म आहे, त्याच्यात प्रेम आहे, समर्पण आहे. आणि कुठेही तुम्ही बघाल तर चंद्र गाणं असो किंवा बाई ग गाणं असो, चंद्रमुखी हे पात्र सोडून चंद्रा नाचत नाही आहे की आता गाणं दिलंय तर मग चला नाचूया, असं नाही आहे. त्या स्टोरीला धरून, त्या कथेला धरून, त्या सिच्युएशनला धरून चंद्रा ही गाणं गाते आणि परफॉर्मसुद्धा करते. आणि ते सगळं आलं जेव्हा आम्ही भूमिकेवर काम करत होतो. माझ्या दिग्दर्शकांनी म्हणजे छडी घेऊन आणि डोळ्यात तेल घालून रात्रोंदिवस मी असं म्हणते की इतकी मेहनत घेतली छोट्या छोट्या गोष्टींवरती. प्रसाद एक स्वतः प्रचंड म्हणजे उत्तम ॲक्टर असल्यामुळे ना त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या, अशा हरकती सांगितल्या ज्या कधी मी इमॅजिनच केल्या नव्हत्या. आपण काय करतो की एकतर ते अख्खी जी लव्ह स्टोरी आहे ती 80s मधली आहे. सो त्या काळच्या ज्या बायका होत्या, त्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांच्यात एक किती अदब होती, किती ग्रेस होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते ग्रेस जेव्हा मी आजची आहे ना, जेव्हा ते
ऑनस्क्रीन यायला पाहिजे तर ते कुठल्या न्यूएन्सेसमधनं यायला पाहिजे, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. आणि मी एका लहान मुलीसारखी त्याचं बोट पकडून खरंच या चंद्रमुखीच्या वाटेवर चालत गेले आणि आजही चालत आहे. अजून एक मला तुला प्रश्न विचारायचा आहे, कारण की खरं तर चंद्रमुखी ही कादंबरी विश्वास पाटलांची तेवढी ती वाचकप्रिय ठरली नाही कदाचित, कारण की त्यांचं जर आपण विश्वास पाटलांचं एकूणच लिखाण आणि हे पाहिलं तर, पण तरी देखील चंद्रमुखीबद्दल प्रत्येकाला एक अट्रॅक्शन होतं त्या कादंबरीबद्दल. राजकारण आणि एकूणच तमाशा कलावंत ह्यांच्यावर आधारित ही खरं तर कादंबरी आहे. मग अशा वेळी आत्ताचं जे राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं, एक चंद्रमुखी म्हणून? मला असं वाटतं चंद्रमुखी ही भूमिका साकारताना एक गोष्ट चंद्रमुखीने नेहमीच डोक्यात ठेवली, ते म्हणजे राजकारणात अजिबात बोलू नये आणि शिरू नये. आणि तीच भूमिका मी आत्ता इथेही मेंटेन करते की ज्यात आपल्याला कळत नाही, ज्यात आपल्याला काही समजत नाही, त्यात आपण बोलू नये. आणि दौलत सोबत म्हणजे अर्थातच आदिनाथ सोबत काम करतानाचा अनुभव? खरं सांगायचं तर आदिनाथ बरोबर काम करणं माझ्यासाठी एक खूप वेगळा अनुभव होता. एक ॲक्टर म्हणून तो उत्तम आहेच आणि त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे दौलत देशमाने या त्याच्या भूमिकेवर. पण जी केमिस्ट्रीबद्दल आता लोक बोलत आहेत किंवा आम्हाला जे काही फॅन्स जे काही आम्हाला सोशल मीडियावरनं आमच्यापर्यंत पोचवत आहेत, मी आजपर्यंत असं कधीच एक्सपिरियन्स केलं नाही आहे कुठल्याही ॲक्टर आणि ॲक्ट्रेसच्या केमिस्ट्रीविषयी. आणि ते मी पहिल्यांदा करते आहे. सो माझ्यासाठी सुद्धा खूप गोष्टी नवीन आहेत. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात अरे काय केमिस्ट्री दिसते तुमची, आमचं असं होतं की अच्छा ओके, पण त्यांनी त्याच्या भूमिकेवर काम केलं, मी माझ्या भूमिकेवर काम केलं. पण एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की तो अत्यंत मेहनती आणि अत्यंत फोकस्ड मुलगा आहे. आणि मजा तर आलीच त्याच्याबरोबर काम करायला, पण मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्याकडनं. तो एका फिल्म बॅकग्राऊंड म्हणजे एका फिल्मी फॅमिलीमधनं येतो आणि तो त्याचं इतकं बारीक लक्ष असतं समोरच्या ॲक्टरकडे, त्याच्या दिग्दर्शकाकडे, आणि तो त्यातनं खूप काही शिकतो. ऑल्सो एक गोष्ट मला जी जाणवली त्याच्या बाबतीत ती ही आहे की तो अत्यंत ग्राउंडेड आहे आणि त्याच्याकडे काहीही फेका की ह्या गाण्यात तुला असं परफॉर्म करायचं आहे किंवा या सीनमध्ये तुला असं परफॉर्म करायचं आहे, ते तो एक्सेप्ट करतो. आणि ते जे एक सरेंडरिंग असतं, ते जे एक की शांतपणे तुमचं कोणीतरी ऐकेल, हा जो स्वभाव असतो तो त्याच्यामध्ये आहे. इज अ ग्रेट लिस्नर. आणि मी खूप लकी समजते की दौलत देशमाने म्हणून आदिनाथची निवड प्रसादने केली. अगदी. आणि ऑल दी बेस्ट तुमच्या वाटचालीसाठी आणि अर्थातच चंद्रमुखीसाठी तुमच्या संपूर्ण टीमला. थँक्यू. इथे अमित सर आहेत. अमित सरांनी प्रश्न घेतलाच पाहिजे असं असतं आपल्या इथे. अमित. अमृता, मला नेहमी जेव्हा मी अमृता खानविलकर यांना बघतो, मला पहिल्यांदा वाजले की 12 गाणं आठवतं. आणि इतकं ते तुम्ही प्रभावी केलं होतं. म्हणजे संगीत तर तुफान होतंच, पण त्याच्यावर तुम्ही जे केलं होतं डान्स, ते अप्रतिम होता. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आत्ता नवीन सिनेमा येतोय त्याबद्दल ऑल द बेस्ट. मला तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला काय आवडतं, वाजले की 12 पहिलं का चंद्रमुखी? नाही, मला डेफिनेटलीच चंद्रमुखी आवडतं. अर्थातच वाजले की 12ने जे काही मला दिलं आहे आणि अजून देतच आहे, याबद्दल मी म्हणजे माझ्यासाठी आयुष्य बदलणारं गाणं होतं ते. पण चंद्रमुखीने खऱ्या अर्थाने एक अभिनेत्री म्हणून मला खूप काही दिलं आहे आणि ते जेव्हा चित्रपट येईल तेव्हा तुम्हाला कळेलच. अगदी मनापासून सांगते की आज 12 वर्ष मी काम करते आणि माझा पहिला टायटल रोल आहे. सो मी त्याच्याशी इमोशनली, मी त्याच्याशी मेंटली खूप जोडली गेली आहे आणि मी खूप भावूक आहे या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येकाबद्दल. कारण असं असतं ना की कुठल्याही आर्टिस्टला, कुठल्याही कलाकाराला जेव्हा त्याची हक्काची काहीतरी गोष्ट मिळते तेव्हा त्याचा जो आनंद असतो आणि तेव्हा त्याला जी भावना असते ती दुसरी कधीच म्हणजे काहीच रिप्लेस करू शकत नाही. अर्थातच वाजली की 12च्या वेळी मी आणि आत्ताची चंद्रमुखीच्या वेळी मी यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण एक अभिनेत्री म्हणून, एक नृत्यांगना म्हणून मला जे चंद्रमुखीने दिलं आहे ते मला नाही वाटत याआधी मला कधी मिळालं होतं. थँक्यू. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. भावना आहे. भावना एक्साइटेड आहे. भावना प्लीज ये. हाय.
सो जनरली तुला मी बघितलेलं आहे की तू आलिया भटसोबत पण काम केलेलं असं आणि त्यानंतर मराठी मूवीजमध्ये पण आपण तुला बघतोच आहे. हिंदी इंडस्ट्रीमधला तुझा अनुभव आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तू इतक्या वर्षांपासून काम करते, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला जास्त आवडतं? मला काम करायला आवडतं असं म्हणेन मी, आणि मग ती इंडस्ट्री कुठलीही असो. हल्ली OTT प्लॅटफॉर्म्सचा बोलबाला आहे आणि आता आपण कलाकार म्हणून किंवा तंत्रज्ञ म्हणून आपण चूज नाही करू शकत की मला हे करायचं आणि हे नाही करायचं आहे. आता तुम्ही पाहाल तर सगळीजणं सगळीकडे काम करत आहेत आणि एक मराठी आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की आपल्याला जिथे मिळेल तिथे आपण काम करायला पाहिजे, कारण आपल्या इथलं टॅलेंट हे लोकांपर्यंत पोचायलाच पाहिजे. आणि मी फक्त माझ्यासाठी असं म्हणत नाही आहे, इन जनरल आपलं जे काही टॅलेंट आहे ते सगळीकडे पोचायला पाहिजे. कारण जशी हिंदी इंडस्ट्रीतली लोकं आता साऊथमध्ये काम करतात, साऊथमधली लोकं आता हिंदीत काम करतात, तसंच मला हवं आहे की हा प्रश्नच नाही आला पाहिजे की आता तुम्ही हिंदीत काय करताय, नाही, आता तुम्ही कुठे काम करताय हे यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मराठीची एक अभिनेत्री म्हणून मला फार गर्व आहे या गोष्टीचा की आपल्याकडे इतकं टॅलेंट आहे. आणि ते जितेंद्र जोशी च्या माध्यमातून, सई तामणकरच्या माध्यमातून, आज समीर विद्वांसच्या माध्यमातून, रिंकू नागराज यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती पोचत आहे. सो ऑल द बेस्ट Thank you, तुला. thank you. आणि ऑफकोर्स तुझा हे गाणं तर हिट झालंय, मूवी देखील तेवढाच हिट होईल. थँक्यू. प्रांजल आहे इथे. प्रांजल, सो तुला प्रश्न विचारायचा आहे. प्रांजल प्लीज ये. मला तुझं ते बाई ग डान्स जे तू केलायस ना, तो इतका अप्रतिम वाटला की मला ते एकदा स्टेप करून दाखव ना प्लीज. अवचित वेणू घेऊन हात मनमोहन मन सोडून जाता सुदबुध हरपून जाई. बस एवढंच. पण आर्या, आय एम सॉरी, त्यांनी मला गायला लावलं, पण ह्याच्यावरती जर तुम्ही गाणं लावू शकलात तर नथिंग लाईक इट. सो आपल्या मॅम आहेत भाग्यश्री मॅम. त्या खूप सुंदर डान्सर आहेत, कथ्थक शिकतायत आणि मला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या तुला प्रश्न विचारायला एक्सायटेड. बेसिकली तू खूप छान डान्सर आहेस. तर मला फक्त तुला हा प्रश्न विचार, आणि तू प्रत्येक फॉर्म केलेला आहेस, तर तुला कोणता फॉर्म जास्त आवडेल का, बघ म्हणजे आवडतो? मी आता सांगू, जसं मी म्हटलं मगाशी की चंद्रमुखी म्हणजे काय तर बाई ग आहे हे गाणं जे आत्ता नवीन आलं आहे आमचं. आणि बाई गमध्ये जे मी केलं आहे, मुळात म्हणजे मी कुठल्याच नृत्याचं कधी प्रशिक्षण घेतलं नाही आहे. मला जे तुम्ही सांगाल, जसं शिकवाल तसं मी शिकते आणि तसं मी माझ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते. तर आशिष पाटील यांच्यासोबत मी गेली 3-4 वर्ष आता नाचते आहे आणि ऑन अँड ऑफ आम्ही नाचत असतो. सो आशिष ज्या प्रकारची कोरिओग्राफी करतो ती मला खूप भावते आणि ती मला प्रचंड आवडते. सो एखादं गाणं, माझं आवडतं गाणं असेल किंवा आवडती कोरिओग्राफी असेल तर त्याच्यावरती मी जरा जास्त जीव ओतून काम करते. तर बाई ग हे गाण्यामध्ये जे आत्ता मी केलं आहे, ज्याच्यात ती बैठकीची लावणी आहे आणि खूप हातवारे आहेत, खूप मुद्रा आहेत, खूप एक्सप्रेशन्स आहेत, हल्ली मला तसं आवडतं. आणि आणखीन एक आहे, लावणीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि तू जे आत्ता चंद्रा जी साकारलेली आहेस त्याच्यात ती लावणीमध्ये तुला फास्ट डान्स पण करायचा आहे आणि स्लो डान्स पण करायचा आहे. तर तुला काय वाटलं, कोणता डान्स जास्त चांगला वाटलं, कोणती लावणी तुला जास्त आवडली? मला बैठकीची लावणी जास्त आवडली, कारण तो प्रकार मी कधी केला नव्हता आणि तो आत्ता मी केला आणि तो जो ठहराव आहे, ते जे इमोशन्स आहे, ते जे समर्पण आहे, भक्ती आहे, ते सगळं मला अनुभवताना फारच सुंदर वाटलं. मला स्वतः बाबतीत सुंदर वाटलं, मला त्या गाण्याबाबतीत फार छान वाटलं. तर मला असं वाटतं बैठकीची लावणी जी आहे बाई ग, माझी अत्यंत लाडकी आहे. आणि एक प्रश्न आहे की वेगवेगळे डान्स फॉर्म समोर येतात, मग तो कोणताही म्हणजे बॉलिवूड असून देत नाही तर हिपहॉप असून देत नाही तर आपली लावणी असून देत, तुला कोणता जास्त आवडलेला आहे? लावणी. मला असं वाटतं की लावणीने जे मला आत्तापर्यंत दिलं आहे माझ्या करिअरमध्ये तसं मला कुठल्याच दुसऱ्या डान्स फॉर्मने दिलं नाही आहे. आणि माझं नेहमी माझा हा विचार आहे की जी गोष्ट आपल्याला देते ती देवाकडची देण असते आणि त्याला आपण नेहमीच नतमस्तक राहावं. मला जाऊ द्या ना घरी ही जी तुझी लावणीचा फॉर्म होता तो अजूनही सगळी वेगवेगळ्या रूपामध्ये तू बघितलेला, तू पण बघितलेलं आहे स्वतः, तू जजिंग केलेलं आहेस, त्यामुळे तुला ह्याबाबत तुला पण माहिती आहे.
तुला आत्ता ह्या चंद्रामधला कोणता म्हणजे जास्त आवडलेलं गाणं कोणतं आहे तुझं? अजून ते गाणं आलं नाही आहे, पण एक चिराभरणी नावाची विधी आहे जी खूप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केली जाते आणि ती जी विधी आहे ती आत्तापर्यंत कुठल्याच सिनेमामध्ये चित्रित झाली नाही आहे किंवा लोकांसमोर आलीही नाही आणि लोकांना ते खूप माहितीही नाही आहे. तर ते जे गाणं आहे आणि त्यात जी सिच्युएशन आहे ती माझी अत्यंत आवडती सिच्युएशन आहे फिल्ममधली. मला तुझी सोशल मीडियाची जी पोस्ट होती ज्यावर तू बोलली आहेस की नथ आणि ते सगळं तू पहिलं रक्त काढायचीस पॅकअप झाल्यावर, तर तो किस्सा सांगशील? माझ्या सोशल मीडियावरती मी अशा अनेक स्टोरीज ज्या आहेत त्या शेअर करणारच आहे, पण त्यातली एक जी मी आता नुकतीच केली होती ती म्हणजे नथ आणि चंद्रमुखी. सो मी 2.5-3 वर्ष आधी नाक टोचलं होतं पहिल्यांदा आणि तरीसुद्धा ते पहिल्यांदा टोचल्यामुळे ते बुजत होतं आणि मग मला परत करावं लागत होतं. आणि ही जी जुगलबंदी होती माझी आणि नथीची ही शूटिंगपर्यंत सुरू राहिली. आणि तुम्ही पाहाल तर मी खूप मोठ्या नथी घातल्या आहेत आणि चंद्रा हे गाणं करत असताना ती सोन्याची नथ इतकी उडायची आणि इतकी खेचली जायची की रात्री पॅकअप नंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याने आम्हाला कम्प्लीट ते रक्त काढावं लागायचं. मग थोडंसं तेल लावून मग ती नथ काढायची, कारण त्याची तार पण खूप जास्त मोठी असायची. आणि असं करत 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 माझं नाक दुखायचं कधी थांबलं माहिती, जेव्हा आमचं शूटिंग संपलं तेव्हा. आणि आता आम्हाला काहीच होत नाही. सो मला असं वाटतं की चंद्रमुखी या चित्रपटासाठी आम्ही सगळ्यांनीच, माझा दिग्दर्शक, माझे प्रोड्युसर, माझे को ॲक्टर सगळ्यांनीच खूप संघर्ष केला आहे, खूप स्ट्रगल केला आहे. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, हा चित्रपट आम्ही पॅन्डेमिकमध्ये शूट केला. म्हणजे पहिल्या पॅन्डेमिक आणि दुसऱ्या पॅन्डेमिकच्या मध्ये जेव्हा 3-4 महिने जरासं सगळं मोकळं झालं होतं तेव्हा आम्ही हा शूट केला. आणि त्यासाठी येणारा जो काही, मी असं म्हणेन की तो जो एक स्ट्रगल होता, तो जो एक त्रास होता, तो जो एक संघर्ष होता, तो इतका जास्त होता ना गं. आणि त्यातही एक मराठी चित्रपट शूट झाला आणि कम्प्लीट झाला. आणि मला असं वाटतं हे जे श्रेय आहे ते माझ्या प्रोड्युसर आणि माझ्या प्रोड्युसरचं आणि माझ्या दिग्दर्शकाचं, माझे DOP या सगळ्यांचं क्रेडिट आहे. कारण ते लोक नसते पाठीशी खंबीर उभे ना तर हे काहीच पॉसिबल झालं नसतं. बरेच प्रकार आहेत लावणींचे. आता आपण एवढं सगळं बोललो तर एक हा प्रश्न मलाच तुला विचारायचं की एवढे सगळे प्रकार आहेत जे पहिल्यांदा वेगळे वेगळे प्रकार आपल्याला समजत आहेत आणि दिसत आहेत ते, आणि ते खूप सुंदर दिसत आहेत. तर हे सगळे प्रकार काय आहेत? कारण की सगळ्यांनाच सगळे डान्स प्रकार माहिती असतात, लावणीतलेही असं नाही आहे. सो याबद्दल सांगशील? चंद्रमुखीचा जो ध्यास आहे तो हाच आहे की लोककलावंतांना आणि लोककलेला एका वेगळ्या पातळीवर नेण्याचा. आणि त्यासाठी अजय अतुल सारखी अजरामर जोडी या चित्रपटाला लाभली. आणि खरंच सांगते तुला की लावणी फक्त शृंगारी एकच असते हेच आपल्याला आजपर्यंत माहिती होतं, पण त्यात अध्यात्म आहे, त्यात भक्ती आहे, त्यात श्रीकृष्ण आहे. हे अजय अतुल यांच्यामुळे मी असं म्हणेन की या चित्रपटामध्ये आलं आहे. आणि कुठेतरी ती जी भावना आहे ती माझ्या दिग्दर्शकाने, प्रसादने, ती मी चंद्रमुखी म्हणून आत्मसात केली. आणि त्याच्यामुळे आज ज्या काही लावण्या तुम्हाला दिसतात, ती खडी लावणी असो, बैठी लावणी असो, आमचं लव्ह सॉन्ग असो, त्याला एक आध्यात्मिक रूप आलं आहे, त्याला एक भक्ती आली आहे, त्यात एक प्युरिटी आली आहे असं मी म्हणेन. आणि हे फक्त आणि फक्त अजय अतुल यांच्या संगीतामुळे झालं. आज अजय सर किंवा अतुल सर आणि प्रसाद यांचं असं झालं होतं की आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अशा काही गोष्टी पुन्हा आणायच्या आहेत किंवा पहिल्यांदा आणायच्या आहेत ज्या आपल्या ऑडियन्सनी कधी पाहिल्याच नाही आहेत. मग त्यात सवाल जवाब तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं चिराभरणी नावाची विधी जी आजपर्यंत कधीच कुठल्या मी असं म्हणेन की फिल्ममध्ये आली नव्हती, ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो म्युझिकली एक वेगळी ट्रीट आहे सगळ्यांसाठी जी लोकांच्या भेटीला येणार आहे. आणि एवढंच सांगेन की जेव्हा इतकी सगळी लोक एकत्रित येऊन एखाद्या कलेसाठी आतोनात प्रयत्न करतात की ही कला पुन्हा जगायला पाहिजे आणि लोकांना कळायला पाहिजे, तेव्हा ती पोचते हे बघून खूप आनंद होतो.
तू म्हणालीस आत्ताच की मगाशी पण म्हणालीस की तू वजन वाढवलंयस, तर ही प्रोसिजर किती कठीण होती, टफ होती, काय होतं सगळं? अगं काय आहे की गेली 15 ते 18 वर्ष मी इतकी फिट होते, आत्ताही आहे, पण 8 किलो वजन मला माहितीच नाही. आणि माझ्यासाठी कारण माझ्या घरात सुद्धा कोणीच, आम्ही थोडंसं प्लम्प साईडला पण नाही आहोत, सगळेच खूप बारीक आहोत. तर माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं आणि मला जवळपास 8 महिने लागले, 8 ते 9 महिने लागले 8 किलो वजन वाढवायला. एका पॉइंटला मला खाऊन खाऊन इतकं नॉशिया यायला लागला. मी प्रसादला म्हटलं, ऐक ना प्लीज, बास झालं. म्हणजे प्रसाद मला तरी म्हणत होता अजून 2 किलो पाहिजे होतं. मी म्हटलं नाही प्रसाद, माझ्याच्यानी होत नाही आहे. पण आजपर्यंत मी अशी भूमिका कधी साकारली नव्हती आणि मी ते एक चॅलेंज म्हणून घेतलं. आणि जसं मी मगाशी म्हटलं की प्रसादनी तोडलं मरोडलं आणि पुन्हा मला उभं केलंय. सगळ्याच बाबतीत त्यांनी ते तसं केलं. त्याने म्हटलं पण आहे की अमृता ही त्या भूमिकेसाठी एकदम परफेक्ट आहेच आणि सो ती खूप सुंदर दिसतेस तशीच. आणि त्याला तो असं एखाद्या मुलाखतीतही म्हणाला होता की त्याला बारीक अंगाची वगैरे नको, तर एकदम व्यवस्थित सो असं तो म्हणाला होता. सुबक अंगकाठीची पाहिजे त्याला. तर मला तुला आता हेच प्रश्न विचारायचा की अजून की तू सोशल मीडियापासून बरीच दूर होतीस मागे मधल्या काळात, का तर फक्त चंद्रमुखीसाठी? फक्त चंद्रमुखीसाठी. म्हणजे मी तुला सांगते, मी जाड झाल्यानंतर मला असेही कमेंट्स आले की काय प्रेग्नंट आहेस का, गुड न्यूज आहे का. पण त्या गोष्टीनं मी काहीच करू शकत नव्हते, कारण माझा दिग्दर्शक म्हणाला होता की अजिबात कोणालाही सांगायचं नाही की तू चंद्रमुखी हा चित्रपट करते. एक छोटी सिक्रेट सांगते तुला, मी इतक्या ग्रुपचा भाग होते, त्या ग्रुप्समधनं त्यांनी मला एक्झिट करायला लावली की नाही, कोणालाही कळता कामा नाही की तू चंद्रमुखी आहेस. आणि मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की इथे मराठी मीडिया जे आहे त्या लोकांनी सुद्धा, म्हणजे इंडस्ट्रीत किंवा मराठी मीडियाला माहितीच होतं की मी चंद्रमुखी आहे, पण त्यांनी सुद्धा ते लपवून ठेवलं आणि त्यांनी त्या गोष्टीचा रिस्पेक्ट केला. यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते मी. सो थँक्यू अमृता आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुला खूप खूप शुभेच्छा. जशी गाणी गाजली तसं सिनेमा गाजू दे. सो पुन्हा एकदा येऊयात आपण सक्सेस स्टोरीसाठी, अगदी अगदी भेटूयात आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.